ज्योतिबा नावाच्या वटवृक्षाखाली सावित्रीची शाळा भरली. ज्योतिबा नावाच्या वटवृक्षाखाली सावित्रीची शाळा भरली. श्री जन्मनाने कात टाकली, पिढ्या पिढ्यांची गुलामी सरली, पिढ्या पिढ्यांची गुलामी सरली. सावित्रीबाई फुले आज आपल्या समाजासाठी त्यांचे कार्य व विचार प्रेरणादायी आहेत. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या समाजाची समाजसुधारक अग्रदूत यांच्याबद्दल आज आपण जबरदस्त भाषण बघणार आहोत. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आदरणीय प्रमुख अतिथी, वंदनीय गुरुजन वर्ग तसेच माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, भारताच्या पहिल्या शिक्षिका, समाज सुधारक, स्त्रीमुक्तीच्या अग्रदूत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव एका खेड्यागावात झाला. त्या काळात स्त्रियांना शिक्षण घेणे दूरच, स्त्रियांना दुय्यम नागरिक म्हणून वागणूक दिली जात असे. या प्रतिकूल परिस्थितीत सावित्रीबाई फुले यांनी आपल्या पतीच्या साथीने शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्याचा निर्धार केला. 1848 रोजी त्यांनी पुणे जिल्ह्यातील भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्या काळात मुलींना शाळेत पाठवणे म्हणजे मोठे पाप मानले जायचे. अशातच समाजातील लोक त्यांच्या शिक्षणाच्या कार्यामुळे नाराज झाले. सावित्रीबाई फुले यांना त्यांचा अपमान, शिव्या, गोटे सहन करावे लागले, पण ते त्यांच्या ध्येयापासून मागे हटल्या नाही. त्यांनी शिक्षणाबरोबरच स्त्रियांचे पुनर्विवाह, शूद्र अतिशूद्रांना शिक्षण, महिलांच्या अन्यायाविरुद्ध लढा उभा केला. स्त्रियांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांनी कार्य केले. महिलांच्या सक्षमीकरणात त्यांचे कार्य अमूल्य योगदान देणारे आहेत. त्यांची एक कवितेत त्या लिहितात, कष्ट करणाऱ्याने भिवू नये, कधीही हार मानू नये, आपला हक्क मिळवण्यासाठी नेहमी लढत राहावे. त्यांच्या या विचारधारणा आपल्याला या कवितेतून समजतात. आपल्याला सावित्रीबाई फुले जर समजायचे असतील तर त्यांचे समाजकार्य व सेवाभाव हेच त्यांचे एक उत्तम उदाहरण आहे. आपल्या घरातील मुलगी शिकवावी व तिला स्वावलंबी बनवावे हेच खरे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन ठरेल. मी जाता जाता एवढंच म्हणेन, नव्या युगाचे नवीन शिखरे सर करेल आमची एकी. नव्या युगाचे नवीन शिखरे सर करेल आमची एकी. नवा उद्याचा भारत घडवू आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या भाषणावर हवा आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.